हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे 23वे लेक्चर आहे. आपण 22व्या लेक्चरपासून वर्ग आणि वर्गमूळ सुरू केलेला आहे, बरोबर. म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण वर्ग कसा करायचा, त्याच्या पद्धती, वर्गाचे गुणधर्म, वर्ग म्हणजे काय, हे टॉपिक पाहिले पूर्ण, बरोबर. आज आपण वर्गावरील एक्झाम्पल घेणार होतो, बरोबर. हा पहिला टाईप बघा. या टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला विचारले जातात, ठीक आहे. आपण आज वर्गावरील सर्व टाईपचे एक्झाम्पल घेणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. बघा, दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या येईल. म्हणजे आपल्याला एक संख्या दिली जाते, ठीक आहे. त्या संख्येला कोणत्या अंकाने किंवा कोणत्या संख्येने गुणल्यानंतर येणारी संख्या म्हणजे येणारा जो गुणाकार आहे ती पूर्ण वर्ग संख्या येईल असं विचारलेलं जातं, ठीक आहे. आपल्याला काय एक्झाम्पल दिले, 176 दिले, ठीक आहे. आता 176 ला कोणत्या संख्येने गुणावं म्हणजे येणारी संख्या जी आहे ती पूर्ण वर्ग संख्या येईल. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं मित्रांनो, याचे भाग पाडायचे, अवयव पाडायचे. काय पाडायचे? अवयव. लहानात लहान अवयव पासून मोठ्यात मोठा अवयव जोपर्यंत पडतायत ना तोपर्यंत अवयव पाडायचे. तर अवयव पाडायचे म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा 2 पासून सुरुवात करायची. 2 ने भाग जातोय का याला 176 ला? 176 ला 2 ने भाग जातोय का? तर जातोय. किती? 2 1 2, 2 8 16, 1 राहिले, 1 वर परत 6 घेतलं, 8. काय झालं? 88 आलं. म्हणजे 2 न भाग गेला म्हणजे काय आलं इथं? 2 गुणिले 88, बरोबर. 76 म्हणजे 2 गुणिले 88, 2 गुणिले 88 गेलं तर परत 176 येणार आहे, बरोबर आहे. मग परत 88चा भाग पाडायचा अजून, बरोबर. मग 88चा भाग 88 डिवाइड 2, 2 ने भाग जातोय 1 4 आणि 4, बरोबर. मग इथं काय येणार परत 2 गुणिले 44, बरोबर. म्हणजे यांचा गुणाकार केला तर एवढंच आलं पाहिजे, बरोबर. पण त्याचा आपण अवयव पाडतोय. अवयव का पाडायचं तर मी नंतर सांगतो, बरोबर. कारण वर्ग म्हणजे काय असतं तर 2 संख्येचा, सारख्या संख्येचा म्हणजे एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार किंवा दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणणे, बरोबर. मग एका संख्येचा 2 वेळा गुणाकार. मग आपल्याला काय करायचं, अवयव पाडायचं आणि त्यामध्ये 2 वेळा असणाऱ्या संख्या साईडला काढायच्या आणि एकदाच असणारी संख्या जी आहे त्या संख्येने या संख्येला गुणल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या मिळते, बरोबर. मग बघा आता 2 गुणिले 2 किती? 4. 4 गुणिले 44 केलं तर 176 येणार आहे, बरोबर. मग 44 ची परत जोपर्यंत अवयव पडतायत तोपर्यंत पाडत राहायचं. 44 परत अवयव पडतायत, बरोबर आहे. बघा 44चं काय, 44 डिवाइड 2 किती येतंय? 22, बरोबर. मग इथं काय आलं परत 2 गुणिले 22, बरोबर. 22चा परत भाग पडतोय, 2 गुणिले 2 ने भागलं तर 2 गुणिले 11 येणार आहे, बरोबर. मग इथं काय येईल परत 2 गुणिले 11. 11चा भाग पडतोय का? परत नाही पडत 11चा, बरोबर. 11 कोणत्या संख्येने भाग जातोय का? नाही जात. म्हणजे बघा आता इथं बघा आता आपण भाग तर पाडलं पूर्ण अवयव, बरोबर. मग आता 2-2चं गट करायचं म्हणजे समान संख्या असलेल्या, समान अंक असणाऱ्या 2-2चं गट करायचं. बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, हा एक गट तयार झाला, ठीक आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, हा एक गट तयार झाला. आता 11ला दुसरी 11 संख्या आहे का हो गट तयार करायला? नाही. मग जी एकच संख्या राहते ना त्या संख्येनं दिलेल्या संख्येला गुणलं की ती येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या येते, ठीक आहे. मग बघा जी संख्या जी राहिली एकच, ज्याला अवयव नाही दुसरा म्हणजे ज्याला दुसरी अजून 11 संख्या नाही समान अंक, ठीक आहे, त्या संख्येने 176 ला गुणाय पाहिजे. मग ऑप्शन आहेत 7 4 7 11 14. म्हणजे आपला ऑप्शन असेल तिसरा. आपला आन्सर असेल की दिलेल्या संख्येला 11 ने गुणल्यानंतर जो गुणाकार येईल त्या दोन्हीचा ती पूर्ण वर्ग संख्या असेल, ठीक आहे. तर मला तुम्ही ना 76 गुणिले 11 करून येणारा गुणाकार काढून त्याची वर्गमूळ सांगा किंवा येणारा गुणाकार सांगा मला, ठीक आहे. किंवा त्याचं वर्गमूळ सांगा. आता मी वर्गमूळ अजून शिकवलेलं नाही, उद्याच्या लेक्चरमध्ये मी वर्गमूळ घेणार आहे, ठीक आहे. ते उद्याचं शक्तीचं वर्गमूळ बघितल्यानंतर जरी काढलं तर चालेल. तुम्ही फक्त वहीमध्ये हे लिहून ठेवा की 176 गुणिले 11 करा आणि तेवढी संख्या लिहून ठेवा. म्हणजे उद्याचं लेक्चर पाहिलं की त्यानंतर याचं वर्गमूळ सांगायचं, ठीक आहे. येते लक्षात. म्हणजे दिलेल्या संख्येला 11 ने गुणल्यानंतर येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल. नेक्स्ट बघा 180. आता 180 ला कितीने गुणावं लागेल? 180चा अवयव पाडा. आता मी असं करत बसणार नाही, डायरेक्ट अवयव पाडणार, ठीक आहे. 180 ला 2 ने भागलं किती येतंय? 90 गुणिले 2 180, बरोबर. म्हणजे 2 गुणिले काय येणार आहे? 90, बरोबर. 90 ला परत 2चा भाग जातोय, बरोबर. 90 ला 2 ने भागला किती येतंय? 45 येतंय. म्हणजे 2 गुणिले 45, बरोबर. परत 45 ला भागावा. 45 ला 2 ने भाग जातोय का? नाही जात. 3 ने भाग जातोय का? जातोय 3 ने भाग, बरोबर. मग 3 ने भाग घालवला किती? 15 3 45, म्हणजे 3चा भाग गेला, बरोबर. किती राहिलं? 15 राहिलं. 15ला परत 3 ने भाग जातोय का? तर जातोय.
3 5 15 म्हणजे 3 न भाग गेला, परत किती राहिलं 5 राहिलं. 5ला परत कोणत्या संख्येने भाग जातोय का नाही, म्हणजे हायस्ट 5 आपल्याला घ्यावं लागेल. बघा आता याचा गुणाकार करा तुम्ही, 2 × 2 × 3 × 3 × 5 याचा गुणाकार करा. 180 येतोय का नाही बघा. 180चा अवयव पाडलेत आपण फक्त. ठीक आहे. आता काय करायचं, 2 2 ची जोडी काढायची, कारण आपण 2 म्हणजे एका संख्येचा 2 वेळा गुणाकार करतो बरोबर, म्हणून 2 2 ची जोडी पाडायची. जरी तर घन असतं, घन मध्ये पण हा पॉईंट आहे की दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर येणारी संख्या ही घन संख्या असेल. त्यावेळी पण ना आपल्याला असंच अवयव पाडावं लागतं, पण त्यावेळी आपल्याला 3 3 संख्येचा गट करावा लागतो, कारण घन म्हणजे 3 असतो बरोबर, एका संख्येचा 3 वेळा गुणाकार, म्हणून आपल्याला 3 3 चा गट पाडावा लागतो. तसं इथे 2 2 चा गट पाडावा लागतो. मग पहिला 2 चा गट, दुसरा 2 चा, राहिलं किती 5, म्हणजे दिलेल्या संख्येला 5 ने गुणावं लागेल, तेव्हा येणारी संख्या ही पूर्णवर्ग संख्या असेल. ठीक आहे. लास्टचा बघा, हा तुम्ही करा. ठीक आहे. काय येईल बघा, 432 2 न भाग जातोय. थोडक्यात थोडंसं मी करतो, थोडंसं तुम्ही करा. 2 नी भागलं किती आलं, 432चं 216 बरोबर, 216 आलं बरोबर. परत 216 2 भाग जातोय किती आलं, 108 आलं बरोबर, 108. आता मी ते 108 लिहितो. आता 108चं तुम्ही भाग पाडा आणि पुढे लिहा आणि 2 2चं गट तयार करा, आणि राहिलेली कोणती संख्या राहील त्या संख्येनं या संख्येला गुणावं लागेल. खाली ऑप्शन पण दिले, तो ऑप्शन पण बघा, त्यापैकी एक ऑप्शन तुमचं आन्सर असेल कोणता तरी. ठीक आहे, समजलं. हे तुम्ही करा. तिथं भागा करायचं आहे, हे जे प्रश्न दिले आहेत ते भागा करायचे आहेत. म्हणजे काय आहे, तिथं गुणावे आहे ना, तिथं भागावे असेल. काय असेल, भागावे. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भागावे म्हणजे येणारी संख्या पूर्णवर्ग संख्या येईल. ठीक आहे. काय बघा, 392. ठीक आहे. आता 392ला कोणत्या संख्येने भागायचं, सेम करायचं, सेम ह्याच्यासारखं सेम करायचं, आणि येणारी जी एक संख्या येईल, 2 2 चा गट केल्यानंतर एक संख्या जी येईल त्यांनी भागायचं. इथं आपण काय करायचो, त्यांनी गुणायचो बरोबर, मग पूर्णवर्ग संख्या येते. इथं काय करायचं, जी एक संख्या राहील ना त्या संख्येने भागायचं. ठीक आहे. करून बघा. 392ला 2 ने भागा, काय येतंय, 3 ला भागलं 1 आलं बरोबर, म्हणजे पहिल्यांदा 2 गुणले काय आलं इथं 1, परत इथं घेतो 1 राहिला, 1 वर घेतलं 9 19 झालं, परत 9चा भाग लागला 18, परत 1 वर 2 घेतलं 12 राहिलं, 6चा भाग लागला काय आलं 196 बरोबर. परत 196ला 2 ने भागा, काय येतंय 196चं 98 येते बरोबर आहे, 98 बरोबर. 2चा भाग गेला, परत 98ला 2 ने भागा, किती येतंय 49 येतंय बरोबर, 49. 2चा भाग गेला, परत 49ला 2 न भाग जातोय का नाही, 3 न नाही, 4 न नाही, 5 नाही, 6 नाही, 7 न जातोय, 7 7 49 बरोबर, म्हणजे 7 परत राहिलं 7 बरोबर. हे पडलं त्याचं अवयव. ठीक आहे. हे अवयव पडलं त्याचं बरोबर आहे, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. आता 2 2चा गट पाडा. पहिला 2 2चा गट पडला, दुसऱ्या 2ला पुढे 2 आहे का नाही बरोबर आहे, परत 7ला 7 आहे, राहिलं काय मध्येच 2 राहिलं, म्हणजे दिलेल्या संख्येला 2 नी भागल्यानंतर येणारी संख्या पूर्णवर्ग संख्या असेल. आता आपण 2 नी भागून बघूया. ठीक आहे. 392 डिवाइड 2 किती येत आहे, 1 परत 9 परत 1 राहिलं, 1 वर घेतलं 2 किती झालं 196. 196 जे आले संख्या ती पूर्णवर्ग संख्या आहे बरोबर आहे. 14चा वर्ग किती आहे, 14चा वर्ग 196 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे बरोबर. म्हणजे जी संख्या जी राहील त्याने त्याला भागल्यानंतर पूर्णवर्ग संख्या येईल बरोबर. मग तुम्हाला ऑप्शन 2 3 4 5 असं दिलेलं असते. येते लक्षात. बघा नेक्स्ट बघा 1728. 1728ला 2 न भागा, किती येते 2 गुणुले 17ला भागलं, 8चा भाग गेला बरोबर आहे. त्यानंतर 1 राहिलं, 1 वर घेतला 2, 6चा भाग गेला, आणि त्यानंतर 8ला 4चा भाग गेला, 8 64 आलं. परत 2 ने भागा, 2 ने भागलं, परत किती आलं 4 3 2 बरोबर आहे. 8च्या निम्म 4, 2 ने भागल्यानंतर परत 2चा भाग जातोय, परत 2 ने भागा, किती आलं 2, परत 3ला भाग, 1चा गेला, 1 राहिलं, 1 वर घेतलं 2 6, 12ला 2 ने भागलं 6 आलं बरोबर. परत 2 ने भाग जातोय, परत काय आलं 1ला भाग जात नाही म्हणून 0, 16ला 8 108 आलं बरोबर. परत बघा 108ला परत 2 ने भाग जातोय बरोबर. परत 108चं काय येतंय 54 येतंय बरोबर आहे. परत 54ला 2 ने भाग जातोय बरोबर आहे. 54ला 2 ने भाग जातोय. ठीक आहे. इथं घेतो मी 2, 54ला 2 ने भागला किती आलं 27 आलं. ठीक आहे. आता 27चं बघा, 27ला 2 ने भाग जातोय का नाही, 3 न भाग जातोय 3 न भाग, 3 1 3, 3 9
27 बरोबर. म्हणजे 3चा भाग गेला, राहिलं किती 9. 9ला परत 3 भाग जातोय बरोबर. मग 3 भाग घालवला त्याला किती राहिलं 3 राहिलं. 3 आहे असं घेतलं. हे ज्याचा अवयव पडलं त्या सगळ्यांचा गुणाकार करून बघा 1728 येईल. ठीक आहे, पडला अवयव. आता यामध्ये काय करायचं 2 2ची जोडी करायची. ह्या 2ची एक जोडी केली, ह्या 2ची केली, ह्या 2ची केली, आता ह्या 3 3ची केली, राहिलं किती 1 3 शिल्लक राहिलं बरोबर आहे. म्हणजे ह्या 3नं याला भागलं की येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल. ठीक आहे, त्या 3नं याला भागा, जी संख्या येईल ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते तुम्ही सांगा काढून मला. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा की या 3नं 1728ला भागा. ठीक आहे, येणारी संख्या ही कोणत्या तरी संख्येचा वर्ग असेल. ठीक आहे, मग ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या सांगायची आहे तुम्ही. ठीक आहे, हा टाईप समजला. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढील संख्येचा वर्ग काढा. ठीक आहे, त्याला 4 ऑप्शन पण दिले असतील, पण मी तो ऑप्शन घेत नाही, डायरेक्ट वर्ग काढून दाखवतो. ठीक आहे, 111चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 1 1 1 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करतो आपण. किती अंक आहेत 3 अंक आहेत म्हणून 1 2 3 2 1 हा झाला 111चा वर्ग बरोबर आहे. आपण हे शॉर्टकट सांगितलेलं आहे. 85चा वर्ग काढताना पहिला जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घेऊन त्याचा गुणाकार करायचा बरोबर. म्हणजे 8 × 9 किती येतंय 8 9 72 बरोबर. आणि त्यापुढे 5चा वर्ग द्यायचा 25. हा झाला 85चा वर्ग. हा पण शॉर्टकट तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, 210चा वर्ग शून्य असलेल्या संख्येचा वर्ग काय करतो आपण, पुढच्या संख्येचा वर्ग करायचा आणि त्यापुढं 1 शून्य असेल तर 2 घ्यायचं, दुप्पट शून्य घ्यायचं, 2 असतील तर 4 शून्य घ्यायचं बरोबर. 21चा वर्ग किती 441, त्यापुढं 2 शून्य. हा झाला 210चा वर्ग. ठीक आहे, हे 3 आपण शॉर्टकट घेतलेलं त्यातलं घेतलेलं आहे. इथून पुढच्या संख्येचा वर्ग स्वतः करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, 63ला कोणता शॉर्टकट नाही बरोबर. मग काय करणार 63 × 63. पण गुणाकारात शॉर्टकट तुम्हाला माहित आहे बरोबर. काय 3 त्रिक 9, परत तिरकस गुणाकार 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 18 आणि 18 36. 36 हातच्या तर आला नव्हता बरोबर. 36ला 6 हातच्या आला 3 आणि 6 6 6 6 36, 36 आणि 3 39. हा झाला 63चा वर्ग. येते लक्षात. परत 124चा वर्ग 124चा वर्ग 124 गुणुले 124 बरोबर आहे. ह्यासाठी शॉर्टकट नाही, तुम्हाला ऑप्शन दिले असतील, वर्ग करून ऑप्शन बघायचा कोणता येते बघा. आता 4 × 4 4 चौक 16 हातच्या आला 1, परत ह्या दोन्हीचा बरोबर 4 2 8 आणि 4 2 8 16 + 1 17 हातच्या आला 1, परत या 1चा ह्या 4शी बरोबर. गुणाकाराचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ह्या 4चा 1 ची 4 1 की 4, ह्या 4चा ह्या 1 ची 4 1 की 4, 4 आणि 4 8 आणि ह्या 2 2चा 2 2 4 म्हणजे 4 + 4 + 4 12 प्लस हा हातचे 1 किती झालं 13. 13ला 3 हातच्या आला 1, परत ह्या दोन्हीचा 2 1 के 2 2 1 के 2 2 2 2 4 आणि हातचे 1 5. ठीक आहे, आणि ह्यात परत याचा 1 × 1 1 किती आलं हे 15376. 124चा वर्ग 15376 बरोबर. कॅल्क्युलेटरवर करून बघा, हाच वर्ग निघेल. ठीक आहे, आता व्यवहार या पूर्णांकाचा वर्ग 27/13चा वर्ग तुम्हाला माहित आहे. इथं घातांकामध्ये पण नियम आहे की 27 जेव्हा दोन्ही संख्येचा वर्ग असतो तेव्हा 27चा वर्ग आपण 13चा वर्ग करू शकतो आपण बरोबर. 27चा वर्ग तुमचा पाठ असेल, कारण मी 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायला सांगितले. 27चा वर्ग किती 23चा वर्ग जरी पाठ असेल तर त्याच्यावरून 27चा आपण काढू शकतो बरोबर आहे. 25चा वर्ग 725, 26चा वर्ग 776, 27चा वर्ग 729. 729 डिवाइड 13चा वर्ग 169. हे झालं तुमचं उत्तर बरोबर आहे याचं. नेक्स्ट बघा, व्यवहार अपूर्णांकात दशांश अपूर्णांक घेतलेले आहेत बरोबर. 0.17/0.012चा वर्ग. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये 22व्या लेक्चरमध्ये की पहिल्यांदा वर्ग करून घ्यायचा, त्यानंतर दशांश चिन्हाचा विचार करायचा. 17चा वर्ग किती 289 बरोबर. आणि 12चा वर्ग किती 144 बरोबर आहे. आता विचार करा दशांश चिन्हाच्या इकडे किती अंक आहेत, उजवीकडे 2 अंक, त्याची दुप्पट करायची, तेवढे दशांश चिन्ह इकडे घ्यायची बरोबर आहे. 2च्या दुप्पट किती 4, 1 2 3 त्याच्या पुढे अजून 4 म्हणजे कुठं दशांश चिन्ह येईल तुमचं इथं दशांश चिन्ह येईल बरोबर. म्हणजे काय येईल 0.0289 हे असेल तुमचं 0.17चं वर्ग बरोबर आहे. आणि 12चं बघा दशांश चिन्हाच्या इकडे किती अंक आहेत 3 अंक आहेत बरोबर. 3च्या दुप्पट किती 6, 6 दशांश चिन्ह इकडे सरकावी लागतील बरोबर आहे. बघा 1 2 3 त्यानंतर 0 4 त्यानंतर 0 5 त्यानंतर 0 6 म्हणजे काय येईल बघा
0.0000144. हे झालं 112चं वर्ग. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. असं जसं चिन्ह दिलं तर असं उत्तर काढायचं. खाली बघा पूर्णांकात दिले. पहिल्यांदा याला व्यवहार अपूर्णांकात करायचं. काय करणार 3 संग 18, 18 + 5 किती झालं 23. 23 डिवाइड 6 चा वर्ग. सिंपल आहे. त्यासारखं करायचंय. बरोबर आहे. 23चा वर्ग किती 23चा वर्ग 529. बरोबर 529. आणि 6चा वर्ग किती 36. बरोबर आहे. हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. वर्ग कसे करायचे तुम्हाला समजले. यावर काय प्रॉब्लेम वर्गावरचे एक्झाम्पल घेतलेत तुम्ही पुस्तकातली सर्व एक्झाम्पल याच्यावरची सोडवा. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. ठीक आहे. असं 4 ऑप्शन दिलेले असतात आणि पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती हे ओळखायचं असतं. ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये ओळखायची कशी ते सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक येतात 1 4 5 6. बरोबर 1 4 5 6 9 आणि 0. बरोबर हे अंक स्थानी येतात. बरोबर येतात. ठीक आहे. आणि कुठले येत नाहीत मग 2 3 7 आणि 8. बरोबर येत नाहीत. बरोबर आहे. हे अंक एकक स्थानी येत नाहीत. ठीक आहे. आता बघा यामध्ये 2 एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या असेल का नाही. 4 एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या असेल का असू शकते. बरोबर 8 एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या असेल का नाही. 3 एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या असेल का नाही. मग पूर्ण वर्ग संख्या कोणती. पण हे तुमच्या कधी लक्षात येईल जेव्हा एकक स्थानचा अंक तुम्हाला हा नियम तुम्हाला माहित असेल जेव्हा. बरोबर हा गुणधर्म जेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हा येईल. नाहीतर तुम्हाला इथं वर्गमूळ काढत बसावं लागेल. वर्गमूळ पण कसं काढणार तुम्ही. त्यामुळे हा नियम लक्षात पाहिजे. पहिलं म्हणजे हा गुणधर्म लक्षात पाहिजे आणि दुसरं म्हणजे अंकांची बेरीज करायची सर्व. बरोबर ती बेरीज आली की त्यानंतर त्याची बेरीज करायची. जोपर्यंत एक अंक येत नाही एक अंकी बेरीज येत नाही. बरोबर आणि ती जर एक अंकी बेरीज कोणता अंक आहे 1 4 बरोबर आहे 7 आणि 9 यापैकी एक अंक आला तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे. पण पहिल्यांदा हे चेक करायचं त्यानंतर हे चेक करायचं. ठीक आहे. इथं आन्सर निघालं. दुसरं बघा 4025 7245 5205 आणि 5725. ठीक आहे. आता ही 4 संख्या दिलीत. लक्षात ठेवायचं 5 5 सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे अशा संख्येचा की ज्याच्या एकक स्थानी 5 आहे. म्हणजे 25 असेल 125 असेल 85 असेल अशा संख्येचा वर्ग आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहित आहे की अशा संख्येचा एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग केला तर केव्हाही एकक स्थानी आणि दशक स्थानी मिळून अंक 25 येतो. बरोबर आहे. आपण एका संख्येचा वर्ग करून पहा 45चा वर्ग केला आपण तर काय येतो. आपण काय करतो 4च्या पुढची संख्या कोणती 5. 4 आणि 5चा गुणाकार करतो. बरोबर किती आलं 20 आणि 20च्या पुढे किती घेतो 25 घेतो. म्हणजे हे 25 फिक्स आहे. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यामध्ये त्याचा वर्ग केल्यानंतर हे 25 फिक्स आहे. हे 25 चेंज होत नाही. बरोबर आहे. मग ह्यामध्ये 25 कुठं कुठं आहे इथं 25 आहे. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. इथं 25 आहे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. ही असणार नाही कारण इथं 45 आहे इथं 05 आहे. अशी पूर्ण वर्ग संख्या नसते 5 एकक स्थानी असलेल्या संख्या. ठीक आहे. आता या दोन्हीमध्ये कोणती संख्या तर या दोन्हीमध्ये संख्या ओळखण्यासाठी आपल्याला हे वापरायचं. त्यांच्या अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. 4 + 0 + 2 + 5 किती आलं हे 4 आणि 2 6 6 + 5 11. बरोबर 11ची परत बेरीज करायची. बरोबर आहे. म्हणजे 1 + 1 किती झालं 2. 2 आहे यामध्ये नाही म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही. बरोबर आहे. राहिला कोणताही याची बेरीज करा 5 + 6 + 2 + 5 किती येतंय 5 आणि 6 11. 11 आणि 2 13. 13 आणि 5 18. बरोबर परत त्याची बेरीज करायची 1 + 8 किती आलं 9. 9 आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे. समजलं. पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखायची. या दोन जे गुणधर्म आहेत या 2 गुणधर्मावरून आपण याची उत्तरं काढू शकतो. ठीक आहे. हे पाठ असले पाहिजे गुणधर्म. नेक्स्ट बघा 4800 81000 121,000 सॉरी 12100 आणि किती आहे इथं 12500. ठीक आहे. आता यामध्ये लक्षात ठेवायचं की शेवट 0 आलाय म्हणजे हे 10च्या पटीतल्या संख्येचा वर्ग आहे. 10च्या पटीतल्या म्हणजे 20चा वर्ग असू शकतो 100चा असू शकतो 150चा असू शकतो 180चा असू शकतो अशा पद्धतीने. पण शेवट 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग आहे. आणि शेवट 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा तुम्हाला सांगितलं होतं. तर 150चा वर्ग करायचा झाला तर काय करायचं
15चा वर्ग करायचा 225 आणि एक शून्य आहे त्या पुढे 2 शून्य घ्यायचं बरोबर आहे. 100चा वर्ग करायचा झाला तर 1चा वर्ग 1 आणि परत 2 शून्य आहे त्या दुप्पट म्हणजे 4 शून्य घ्यायचं बरोबर आहे. म्हणजे जे पण शून्य येतील त्या वर्गाच्या संख्येमध्ये ते समप्रमाणात असतील, समसंख्येत असतील. म्हणजे 2 4 6 8 या प्रमाणात असतील शून्य. ठीक आहे. मग यामध्ये शून्य बघा इथं 2 शून्य आहेत बरोबर आहे. इथं किती शून्य आहेत 3 शून्य ही पूर्ण वर्ग संख्या नसणार कारण 2 4 6 8 अशाच पट्टीमध्ये शून्य येतात कधी पण. ठीक आहे. इथं 2 शून्य आहेत ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. इथं 2 शून्य आहेत ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. ठीक आहे. मग आता काय करणार, आता एक तर तुम्ही हा नियम वापरायचा. कोणता? हा नियम. ठीक आहे. नाहीतर दुसरं काय करायचं की त्याच्या अगोदरच्या जी संख्या आहेत त्याचं वर्गमूळ निघते का बघायचं. कारण बघा आता इथं 150चं आपण घेतलं एवढं बरोबर, तर हे 2 शून्य काढून टाकले तर 225चं वर्गमूळ 15 येते म्हणजे 150चा वर्ग आहे असं लक्षात येते बरोबर. मग बघायचं तर 48चं वर्गमूळ निघतंय का? नाही निघत 48चं वर्ग बरोबर. वर्गमूळ तुम्ही आता नेक्स्ट लेक्चर जेव्हा वर्गमूळ बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट पुस्तकातून एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. ठीक आहे. 48चं वर्गमूळ निघतंय का? 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 48 कोणाचा वर्ग आहे का? नाही. म्हणजे हे आन्सर नाही. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट कोणतं हे 121 वर्गमूळ निघते 11चा वर्ग किती? 121 म्हणजे हे आहे. 125 आहे कशाचा वर्गमूळ? नाही. 225 आहे 15चा वर्ग. 125 आहे कोणाचा? नाही. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 125 आहे का? नाही. म्हणजे आपला आन्सर काय आलं? 121. ठीक आहे. हे झालं तुमच्या वर्गमूळ काढण्याने. ठीक आहे. आणि याने टॅली करायचं असेल तर बघा 4 + 8 किती झालं? 4 + 8 12. 12चं परत 1 + 2 किती झालं? 3. आहे 3 संख्या यामध्ये? नाही. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही. इथं बघा 1 + 2 + 1 किती झालं? 1 आणि 2 3 आणि 1 4. आहे 4? आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. इथं बघा 1 + 2 + 5 किती झालं? 8 झालं. आहे 8 इथं? नाही. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही. त्याच्यावरून पण काढू शकता तुम्ही आणि त्याचं वर्गमूळ काढून पण काढू शकता. आलं लक्षात? कोणाला काय प्रॉब्लेम? व्यवस्थित बघा, काहीही अडचण येत नाही. एकदम व्यवस्थित शिकवतोय. तुम्ही व्यवस्थित नोट्स काढा वही घेऊन आणि नोट्सवर लेक्चर टाका. तिथं लेक्चर जे असेल ना ते लेक्चर टाका. लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 जेव्हा आपण रिव्हिजन घेईल त्याची किंवा त्याच्यावर सिरीज घेईल त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी जर सांगितलं की आजचं जे सिरीज आहे ते 12 ते 17 लेक्चरमध्ये आहे तर परत तुम्हाला त्या वहीमध्ये बघावं लागते मग 12वं लेक्चर कुठनं सुरुवात झाली, 17वं लेक्चर कुठंपर्यंत आहे. मग हे कन्फ्युजन व्हायला नको तुमचं. म्हणून तिथं लेक्चर टाका की लेक्चर 23वं मग हे लिहून घ्यायचं, लेक्चर 22वं लिहून घ्यायचं, असं त्याच्यावर लेक्चर टाका. ठीक आहे. म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. समजलं सर्वांना? आपण नेक्स्ट टाईप बघू आता. मित्रांनो बघा आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचं पण वर्ग ओळखता आलं पाहिजे की पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे दशांश अपूर्णांकाची. ठीक आहे. दशांश अपूर्णांकामध्ये काय असतं की अशा प्रकारची संख्या दिलेल्या असतात. आता बघा इथे 196, 0.196, 19.6, 0.00196 आणि 0.0196. बघा तुम्हाला माहित आहे की लगेच लक्षात येते की 14चा वर्ग आहे म्हणजे 1.4चा असेल किंवा 4चा असेल म्हणजे 14चा असेल किंवा 0.14चा असेल बरोबर. सगळीकडे 196 आहे बरोबर. मग यातली बरोबर वर्गमूळ कोणता आहे म्हणजे बरोबर वर्ग कोणता आहे याचा, तर लक्षात ठेवायचं की अशा वेळी दशांश चिन्हामध्ये दशांश चिन्हानंतर समप्रमाणात अंक येतात. कधी पण दशांश चिन्हानंतर समप्रमाणात अंक असतात. म्हणजे बघा दशांश चिन्ह इथं आहे बरोबर. दशांश चिन्हानंतर इकडे अंक किती आहेत? 3 आहेत. इथं किती आहे? 1 आहे. दशांश चिन्हानंतर इथं किती आहेत? 5 आहेत. दशांश चिन्हानंतर इकडे किती आहेत? 4 आहेत. इथं अंक 2 4 6 8 याच्याच टाईपमध्ये असतात. ठीक आहे. याच लाईनमध्ये असतात 2 4 6 8. इथं 3 आहे म्हणजे हा वर्ग संख्या असू शकत नाही. ठीक आहे. ही वर्ग संख्या असू शकत नाही. कारण तुम्ही जर समजा बघा आता आपण पहिल्यांदा काय करू 14चा वर्ग करू. 14चा वर्ग किती येतो? 196 बरोबर आहे. आता आपण काय करू 1.4चा वर्ग करू. 1.4चा वर्ग किती येतो? दशांश चिन्हानंतर 1 स्थळ आहे. मग आपण काय करतो वर्ग काढल्यानंतर 2 दशांश चिन्ह इकडे सरकवतो बरोबर. 1 आणि 2 म्हणजे काय येईल इथं 1.96 बरोबर. आता आपण 0.14चा वर्ग काढू. 0.14 किती येईल? 0. आता बघा 196 बरोबर. पण दशांश चिन्ह किती सरकतील? 1 आणि 2 अंक आहे. 2च्या दुप्पट 4 म्हणजे 1 2 3 आणि 0 घेऊन 4 बरोबर. हेच उत्तर येईल बरोबर आहे. मग बघा बरं दशांश चिन्हानंतर किती अंक आले? दशांश चिन्हानंतर इथं नाही आला बरोबर. इथं किती आलाय? 2 आलेत बरोबर. इथं किती आलेत? 4 आलेत बरोबर.
आपण अजून घेतलं असं 0.0114 चा वर्ग तर काय येईल 0.000196 असं येईल. म्हणजे इथे किती अंक आलं 6 अंक आलं. म्हणजे जे दशांश चिन्हानंतर अंक जे येतात ते 2 4 6च्या पटीत येतात बरोबर आहे. मग इथं बघा 3 असू शकत नाही वर्ग, 1 असू शकत नाही वर्ग, 5 असू शकत नाही वर्ग, 4 आहे का तर 2 4 6च्या पटीत आलेला आहे. बघा इथं 0.14चा वर्ग किती आहे 0.0196 आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की दशांश चिन्हामध्ये जेव्हा देईल आणि विचारलं जाईल तेव्हा लक्षात ठेवायचं की दशांश चिन्हानंतर अंक किती आहेत बघायचं. 1 अंक असेल, 3 अंक असेल, 5 अंक असेल तर चालणार नाही, 2 4 6च्याच पटीत पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट बघा 0.00180 181 सॉरी 81 आहे फक्त बरोबर. 4 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत, इथं 1 अंक आहे बरोबर. दशांश चिन्हानंतर इथं 5 अंक आहेत. आपलं उत्तर काय आणि आकाशाचा वर्ग आहे तर 0.09चा वर्ग करा. काय येतोय बघा 0.0081 येतोय बघा. ठीक आहे, आणि तुम्ही जर 0.9चा वर्ग केला फक्त तर काय येतोय बघा 0.81 येतो. आहे इथं 0.81 कुठं नाही कारण 2 आहे बरोबर. 2 अंक आहेत, इथं 4 अंक आहेत. आहे कुठे इथं नाही. आणि फक्त 9चा वर्ग करा इकडे 9 घेऊन तर काय येईल फक्त 81 येईल. आहे इथं 81 8.1 आहे. येतंय लक्षात. आलं लक्षात कसं ओळखायचं मित्रांनो. हे काही प्रश्न तुम्हाला मी होमवर्कसाठी देत आहे. म्हणजे याचे जे उत्तर असतील ते तुम्ही कमेंटमध्ये मला व्हिडिओच्या खाली सांगायचे आहेत. ठीक आहे. वर्ग आणि वर्गावर आपण 2 लेक्चर घेतली बरोबर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सर्व गुणधर्म वर्ग म्हणजे काय वर्ग करण्याच्या पद्धती वगैरे सर्व घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावर प्रश्न घेतले. हे प्रश्न देतोय बघा 300चा वर्ग ऑप्शन दिले 4 ठीक आहे 90,000 9,000 900 आणि 9 लाख. ठीक आहे. त्यानंतर 125चा वर्ग काढायचा आहे. 25चा माहित आहे 5 शेवट असल्यानंतर कसा वर्ग करायचा माहित आहे तुम्हाला. काय दिलंय 15,425 15,825 15,725 आणि 15,025. ठीक आहे. याचं कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे मला. 43चा वर्ग यासाठी कोणता शॉर्टकट नाही आहे. 43 गुणिले 43 करायचा आहे. 4 ऑप्शन आहेत. परत दशांश अपूर्णांकाचा आहे 0.023चा वर्ग दिला. 23चा वर्ग माहित आहे पण दशांश चिन्ह कसे पुढं मागे घ्यायचे त्याच्यावरून तुमचा आन्सर बरोबर आहे का चूक आहे ते कळेल. 4 ऑप्शन दिलेत बघा. आणि व्यवहारी अपूर्णांकावरील 24/12चा वर्ग. ठीक आहे. हे 4 ऑप्शन दिलेत वेगवेगळे. त्याची 5 प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्ग वरील सर्व एक्झाम्पल घेतलेले आहेत कसे एक्झाम्पल पडता वगैरे. ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ हा टॉपिक सुरू करणार आहे. ठीक आहे. 2 लेक्चरमध्ये वर्ग झाला, 2 लेक्चरमध्ये वर्गमूळ हा टॉपिक होईल आपला. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.